से सब कुछ मिलता है, लेकिन मांगने से माँ बाप नहीं मिलते। मागितल्यानंतर सर्व काही मिळेल, पण मागितल्यानंतर आई वडील मिळणार नाहीत. म्हणून एकच करा, आई वडिलांची सेवा करा, त्यांना दुःख देऊ नका. ज्या आईने हाडाचं काढ केलं, रक्ताचं पाणी केलं, 9 महिने 9 दिवस आपल्याला पोटात वाढवलं, आज त्या आईला ताटात वाढवायचं. जो आलं ताटात वाढवायचं. ज्या आई वडिलांनी आपल्या मुलाला इंजिनियर डॉक्टर केलं, वकील केलं, आज त्यांच्याच घरात आई वडिलांना जागा नाही. एकच करा, त्यांची सेवा करा, त्यांना दुःख देऊ नका. कारण पहा, एक सत्य घटना सांगतो. ज्याच्या जगातील आई वडील गेले, त्याचा मायेचा झरा आटला, मायेचा झरा. पहा, आई वडिलांची किंमत कळते, पण कधी ती गेल्यानंतर. माझी आई हे सांगत होती, माझे बाबा हे सांगत होते, पण आता उपयोग नाही. जोपर्यंत जिवंत आहेत तोपर्यंत त्यांची सेवा करा. ज्यांना आई वडील नाहीत त्यांची अवस्था फार वाईट आहे. एक सत्य घटना सांगतो, खोटं सांगणार नाहीये. पहा, अगदी पती पत्नी आणि एक छोटीशी मुलगी अतिशय सुखी जीवन जगत होते. एक दिवस दोघही बाहेर गावात बाजारासाठी निघाले. मोटरसायकलवर पती पत्नी आणि ती मुलगीही होती. अगदी चौकामध्ये समोरून भरधाव वेगाने एक ट्रक आली आणि ऍक्सिडेंट झाला. त्या ऍक्सिडेंट मध्ये आई वडील दोघं जागीच ठार झाले, त्यांचे मृत्यू पावले. ती छोटीशी जी मुलगी आहे का, त्या छोटीशा मुलीचा सांभाळ तिच्या काका काकूंनी केला. काका काकूंनी. त्या मुलीचं नाव चैताली. मुलगी लहानाची मोठी होऊ लागली. अगदी 6 वर्षाची होती. तिचे आई वडील वारले त्यावेळेस. काय करणार 6 वर्षाच्या मुलीला. तिची जी काकू होती, ती काकू घरातील सर्व कामं तिला करायला लावायची, सर्व कामं करायला लावायची. ती मुलगी लहानाची मोठी होऊ लागली. मुलगी 8वी झाली, 9वी झाली. 9वी झाल्याबरोबर त्या काकीने तिच्या मालकांना सांगितलं, म्हणे का हो, एक काम करा, मुलगी मोठी झाली, एखादं स्थळ पहा, तिचं लग्न करून टाका. ही गोष्ट चैतालीला कळल्यानंतर चैताली सांगत होती, काकू काकू मला खूप शिकायचंय, काकू शिकायचंय, काकू मला माझ्या पायावर उभं राहायचंय, काकू माझ्या पायावर उभं राहायचंय, काकू मला 10वी शिकू दे, काकू 12वी शिकू दे, काकू 12वी शिकू दे. नको लग्न करू काकू, नको लग्न करू. पण माऊली एक लक्षात ठेवा, ती तिची काकू होती, तिची आई नव्हती, ती तिची काकू होती. नाही ऐकलं माऊली. अगदी 9वी पास झाली, सोयरीक पाहिली, लग्न जमवलं आणि लग्न लावलं तिचं. लग्न झाल्यानंतर अगदी 2-3 महिने ती सासरला गेली, परत माहेरला आली. माहेरला आल्यानंतर ती आता मोठमोठ्याने हंबरडा फोडून रडत होती. काकूच्या गळ्यात मिठी मारली, सांगितलं काकू तिकडे लावू नको, काकू लावू नको, काकू नवरा दारू पितो, काकू दारू पितो, काकू सासरा दारू पितो, काकू सासरा दारू पितो, काकू खूप मारतात, काकू खूप मारतात. पाठीवरचे वन दाखवले, हातावरचे वन दाखवले, अक्षरशः त्या चैतालीला चटके दिले होते, त्यांनी चटके दिले होते. काकू खूप मारतात, काकू खूप मारतात, काकू लावू नको, काकू लावू नको, काकू मी एवढी जड झाले का, काकू तुला एवढी जड झाले का, काकू तू सांगशील ते काम करेल, काकू सांगशील ते काम करेल, काकू तू शिळ पाक दिलं तेच खाईल, काकू शिळ पाक तेच दिलं ते खाईल, काकू शेवटचं सांगू का, काकू तुझ्या हाताने विष पाच, काकू पण मला इथं राहू दे, काकू मला लावू नको. त्या काकूने काही ऐकलं नाही माऊली, काही ऐकलं नाही. सांगितलं जा, तुला जावं लागेल, आमच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे. आग लागो तिच्या प्रतिष्ठेला, आग लागो. माऊली चैतालीला लावलं. चैताली गेली, 1 वर्ष राहिली, 1.5 वर्ष राहिली. आता चैतालीला ही एक मुलगी झाली. आता चैताली बाळणपणाला आलेली आहे. आता परत जायचं नाव घेत नाहीये. 1 महिना झालं, 2 महिने झालं. ती काकूची सर्व कामं करत होती. काकूला सांगत होती, काकू तिकडे लावू नको, काकू लावू नको.
माऊली, एक दिवस काकांचा आवाज आला. काकांनी सांगितलं, आटोप चैताली, तुझा मालक आणि सासर तुला घ्यायला आलेला आहे. चैताली धावत आली घरात. काकूच्या गळ्यात मिठी मारली, रडू लागली. सांगितलं, काकू काकू ते आले बघ, काकू आले, लावू नको काकू, लावू नको. काकूने काही विचार केला नाही. माऊली, काकूने हातातील बांगड्या माग सारल्या आणि चैतालीच्या जोरात कानाखाली दिली. सांगितलं, बरं चालते हो. अक्षरशः चैतालीने बॅग भरली आणि बॅग भरून चैतालीच्या कडेवर मुलगी आहे, हातामध्ये बॅग आहे आणि चैताली निघालेली आहे. माऊली, चैताली माग पाहू लागली. तिला वाटलं, नक्की मला काका तरी बोलवतील. नाही काकूनी बोलवलं तरी काका तरी बोलवतील. चैताली माग पाहू लागली, पण कुणी बोलवलं नाही, कुणी बोलवलं नाही. चैताली थोडी दूर गेली की दारं लावून घेतली, घराची दारं लावून घेतली. चैताली जाऊन आज 3 दिवस झाले, 3 दिवस. तिसऱ्या दिवशी फोन वाजला, काका काका, जेवत असताल तर हात धुईला इथे या. त्या लोकांनी तुमच्या चैतालीच्या अंगावर रॉकेल होतून पेटून दिलं काका, पेटून दिलं. दवाखान्यात आहे काका, दवाखान्यात. अक्षरशः त्या दवाखान्यात चैतालीला नेलं होतं. चैताली रडत होती, आक्रोश करत होती आणि म्हणत होती, आई, ए आई, या निर्दयी दुनियेत का मागे ठेवून गेलीस आई, का मागे ठेवून गेलीस आई. तुझ्या बरोबर मला घेऊन गेली असते आई तर बरं झालं असतं आई, बरं झालं असतं. आई, मला तुझ्याकडे यायचंय ग आई, तुझ्याकडे यायचंय आई. तू नाही नेलं मला, बाबांनी सुद्धा नाही नेलं. आई, मला तुझ्या कुशीत झोपायचंय ग आई, तुझ्या कुशीत झोपायचंय. अक्षरशः चैतालीच्या रडण्याने डॉक्टर रडत होते, डॉक्टर, नर्स रडत होते, डॉक्टर रडत होते, दवाखान्यातील सर्व समाज रडत होता. ती चैताली सांगत होती, आई, मला तुझ्याकडे यायचंय आई, तुझ्याकडे यायचंय. आणि चैताली रडत होती. चैतालीचे काका आणि खिडकीत उभा राहिली. चैताली मोठमोठ्या रडत होती, बाबा, आई, या निर्दयी दुनियेत मला का सोडून गेला, का सोडून गेला. शेवट डॉक्टरने विचारलं, बाळा, तुझी शेवटची काय इच्छा आहे. सांगितलं, डॉक्टर साहेब, मला माझ्या काकांना एकदा भेटायचे, डॉक्टर साहेब, एकदा भेटायचे. काका आत गेले. आत गेल्यानंतर काकांनी चैतालीचा हात आपल्या हातात घेतला. आता चैताली रडू लागली. चैताली सांगत होते, काका, मी सांगत होते माझं लग्न करू नका, तुम्ही ऐकलं नाही काका, ऐकलं नाही. लग्न करून दिलं. ती लोक त्रास देत होती काका, खूप त्रास देत होती, तरी तुम्ही ऐकलं नाही. काका, एकच सांगते काका, त्या लोकांना शिक्षा झाली पाहिजे काका, त्यांना तसं सोडू नका काका. खूप त्रास दिला काका, खूप त्रास दिला काका. माझ्या आई वडिलांनी ती चूक केली का काका, ती चूक काका पुन्हा माझ्याकडून होते काका, पुन्हा माझ्याकडून होते. माझी छोटीशी मुलगी काका तुमच्या पदरात टाकून चालले काका. काका, माझी जशी अवस्था केली काका तशी माझ्या मुलीची करू नका काका, माझ्या मुलीची करू नका. आणि चैताली गतप्राण झाली. माऊली, गतप्राण झाली. पहा, अगदी शेवटची घटिका चैताली मोजत होती, तरी सुद्धा तिला आपल्या बाळाची काळजी, यालाच आई म्हणतात. कारण या जगात सर्वात मोठं कोण असेल तर आई आहे. आई जगत